या सामानाचं का नाही गाडी सोडवायला लावते काय की लई भंड उठली बघा, तुम्हाला सांगतो चला व्हिडिओमध्ये. तर हॅलो भावांनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. मस्त गाडी चकाच्या पुसून बाहेर आलो बघा रोडला. जातो थांबला की हे बघा प्रताप भाऊन दत्तारावची गाडी इथे उभी कुठे गेली की फोन पण उतरणार गाड्या लावून. मग नंतर सरळ आलो मार्केटला आणि आपली गाडी लावली बघा एका कोपऱ्यामध्ये. आणि हे अमोल पांचाळ त्या गणेश भाऊची टाकते बघा गाडी मोडून. लक्कन भाऊने आधी ना चौकच खूप बदली मोडी रे गाडी. नंतर गाडीत आपल्या बसलो बघा नंतर निवांत मध्ये. मग आले कैलास भाऊ, मग काय आपला पण फोन वाजला लिमल्या जायचं भाडं घेऊन. मग कस्टमरकडे आलो, त्याला घेतलं बघा इथून सणाला घ्या पिंगळी मार्ग निघालो लिमल्याला. रस्ता कसा आहे कोणाला माहित पण खराबच होता. मग आलो बघा डायरेक्ट लिमल्यामध्ये त्याला सोडलं. आणि हे श्यामभाऊ शिंदे एकाची गाडी मालक मी चलितो, त्याच्या चुलत भावाचं हॉस्पिटल आहे. हे श्यामभाऊ आहे बघा, देव माणूस विचार उगं म्हणलो तुम्हाला मजा करू लागलो. नंतर ते मला चहा बी दे, मला चक्कर मारून येतो. लई दिवस झाला चलेली नाही. ठीक आहे भाऊ ये, आणि डबा पण आणतो मला जेवायला येता. तर काय त्यानं डबा आणला, आपला पण डबा होता. मग मेडिकलमध्ये बसलो आम्ही मस्त लगे जेवण करायला. जरा आणला नंबरीमध्ये निवांत येऊन बसलो बघा गाडीमध्ये कस्टमरची वाट बघत बघत. मग काय त्यांचा पण कॉल आला आपल्याला, आवरले म्हणे या. मग आपली गाडी घेतली नीट हॉस्पिटल पैसे लावली, त्यांना घेतलं बघा आणि नीट निघालो विकून आलो बघा. येताना शिमला याच्याकडून शिंगणापूर फाट्याकून रस्ता चांगला इकडून मधातून खराब होता. मग काय त्याला नीट घेतलं ना आलो परभणीत. याला सोडायचं होतं रेल्वे स्टेशनला त्यांना सोडलं आणि आपण निघालो बघा डायरेक्ट आलो रामभाऊकड. रामभाऊ कशी दत्ता भाऊ प्रताप भाऊ बसली होती. मी का आपला बघा असा काय दिवस गेला भावनो. तर व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आणि लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटू पुढच्या पार्टमध्ये.